आता यातलं 5वं गणित आहे आपलं. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो, त्या सरासरीचा वेग काढा. पहा आता काय करायचं आपल्याला. एक सायकल स्वार किती पळतोय, 45 किलोमीटर अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग किती. 4.5 तासात 45 किलोमीटर जातोय. तर बघा आता आपल्याला काय करावं लागेल, वेग काढायचा म्हटल्यावर त्याच्याबरोबर काय करावं लागेल, अंतर भागिले, बघा वेग काढायचा म्हटल्यावर अंतर भागिले वेळ काढावं लागेल. म्हणून पहा आता इथं काय आहे आपल्याकडं आन्सरमध्ये काय 45 तास आहेत. बघा एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर पळतोय. आता बघा 4.5 तास आहेत, 4.5 तास आहेत. आणि खाली किती येतं बघा आता अंतर आहे इथं किती घेतलंय, बघा हे झाले 4.5 तास. बघा एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर. म्हणून पहा आता इथं पॉईंट आहे 4.5 तास आणि इथं 4.5. बघा आता हे पॉईंट समांतर अंतरावर केले आपण, तर इथं काय झालं, पॉईंट निघून जातो आणि मग हे किती होतील 4.5. म्हणून पहा आता आपल्याला काय करायचं आहे, मग 450 भागिले 45 करू. 45 एक 45 आणि 45 एक 45 आणि 0ला 0. म्हणून मग ते ताशी किती करणार आहे, दर ताशी 11 किलोमीटर, दर ताशी 10. तर पहा आपलं ऑप्शन नंबर सी आपला आन्सर आलेला आहे 10. कळालं आहे का सगळ्यांना, कळालं ना सगळ्यांना. अंतर किती होतं, एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर पळत होता, ते 45 किलोमीटर. आणि त्याची सरासरी किती होती वेग अंतर सायकल स्वार, तर 4.5 तास. बघा एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर पळत होता, अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग किती. तर बघा आपण काय केलेलं आहे, अंतर भागिले वेळ केलेली आहे. आणि हा पॉईंट होता म्हणून इकडे पॉईंट आला, म्हणून आपण समांतर अंतरावर पॉईंट घेतल्यावर पॉईंट निघून जातो. म्हणून किती झाले 450 आणि हे झाले 45. कळालं आहे का सगळ्यांना, काय अवघड नाही आहे. आता पहा 6वं गणित आहे, वरच्यासारखंच गणित आहे, सरासरीसारखं. बघा वरच्या गणितासारखं गणित आहे, सरासरी काढायची पहिले. आता पहा 6 संख्येची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्येची बेरीज 75 आहे, तर 6वी संख्या कोणती. बघा आता 6 संख्येची आपण काय करायचं आहे, पहिलं 6 संख्येची सरासरीला जितक्या संख्येची सरासरी असेल तितक्याने आपल्याला काय करायचं, गुणायचं. म्हणून पहा आता 6 संख्येची सरासरी आहे 15.5 आणि संख्या किती येतं, 6 संख्येची सांगितलंय, 6 संख्येची सरासरी. म्हणून सरासरी इतकी, सरासरीला काय करायचं, त्या संख्येने काय करायचं आपल्याला गुणायचंय. 6ने गुणून घेऊ. 6 पंचे 30, हातचे आले 3 आणि बघा 6 पंचे 30 आणि 3 33 आणि परत 6 एक 6. चुकलं का आपलं गणित, 6 पंचे 30 आणि हातचे आले 3. 6 पंचे 30, 31 32 33 आणि इथं 3 राहिले, सॉरी. आणि 6 एक 6 आणि इथं 3 9, 93. ठीक आहे. तर पहा आता आपले काय झाले मग, आणि इथं पुढं काय केलंय, 6 संख्येची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्येची बेरीज 75 आहे. आता बघा 6 संख्येची 93 आली आणि 5 संख्येची किती आहे 75. म्हणून या 93 मधून आपण काय करू, 75 वजा करू. आता पहा 3 मधून 5 जातात का, नाही. म्हणून इथून एक इथं आला, इथं झाले 13. 13 मधून 5 गेले तर खाली किती राहतील, 8 राहतील. पहा इथं 8 राहिले होते, 8 मधून 7 गेले, खाली राहिले 1. म्हणून पहा 6व्या संख्या, तर 6वी संख्या कोणती, तर ती संख्या आहे 18. आपला ऑप्शन आहे क्रमांक 2 आणि इथं पण करून घेऊया 2. लक्षात घ्या, समजलं का गणित. जी संख्या असते त्या संख्येची सरासरी आणि त्या सरासरीला जितक्या संख्या असते त्यांनी गुणायचं आणि त्या पहिल्या 4 संख्यामधून समजा ही एक सगळ्या संख्यामधून जेवढ्या संख्या दिल्या असतील त्या वजा करून घ्यायच्या. तर आपला आन्सर किती आलेला आहे 18. पहा आता आपलं 7वं गणित, एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 आहे. त्यांनी 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. तर पहा आता आपण काय करू, 24 खेळाडूच्या 24 इनिंगमध्ये ची सरासरी 28 आहे. म्हणून पहा आपण काय करणार आहोत, 24 गुणिले 28 करू. 24 गुणिले 28 किती येतात, एका बाजूला करून घ्या. 24 गुणिले 28
बघा 8 चोक 32, हातचे आले 3. पहा 8 चोक 32, हातचे आले 3. 8 दोन्ही 16, 17, 18, 19 आले. झिरो दिला. बे चोक 8 आणि बे दोन्ही 4. पहा त्यांची बेरीज करून घेतली. 8 आणि 8 16, 16ला 6चा हातचे आले. 8 आणि 8 16 आणि 1 17, 17 7चा हातचा आला 1. 1 आणि 1 2 आणि 4 6. 672 किती आलं इथं? 2. इथं 2 लिहायचे. हां, तर पहा 24 गुणिले 28 किती झाले? 672. आता पहा मग काय सांगितलंय पुढे बघा. केल्यास त्याची सरासरी 29 होईल. मग 25व्या इनिंगमध्ये किती धावा करील? मग आता 25 काय करावं लागेल आपल्याला? 25 गुणिले 29 करू आपण. 25 गुणिले 29. तर पहा 25 गुणिले 29 पण इथं करून घ्या. 25 गुणिले 29. मला थोडंसं मलाच मोबाईल पकडावा लागतोय व्हिडिओ बनवताना, म्हणून थोडं हलतोय मोबाईल, तर ॲडजस्ट करून घ्या. बघा 9 किती झाले? 45. खाली उरले 4 आणि 9 दोन्ही 18, 19 20, 21 22 झाले. इथं किती झाले? 22. इथं झिरो आला. बे पंचे 10, 10शीला झिरोचा हातचा आला 1 आणि बे दोन्ही 4 आणि 1 5. आणि खाली पहा आता किती राहिले? 5 2 7. खाली किती राहिले मग? 725. पहा मग आता यांचा गुणाकार आला 725. म्हणून आपण काय करू? 725 वजा 672. 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3. आता 7 मधून इथे 1 आला, 12 झाले. 12 मधून 7 गेले, खाली राहिले 5. आणि इथं 6 राहिले होते, 6 मधून 6 गेले, खाली राहिला 0. म्हणजे आपला आन्सर किती आलाय? 53. पहा आता एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावाची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंग्समध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 येईल? तर पहा 53 धावा करावं लागतील त्याला. किती? 53. म्हणून आपले गणित एकदा पाहून घ्या. हां, आता पहा या एक्सरसाइज मधले लास्टचं गणित आहे आपले. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधल्या. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. तर पहा आपल्याला काय करायचं आता बघा, लगेच सोपंच गणित आहे. बघा पहिलं काय केलं होतं आपण, त्यांनी जर एका पेटीत 36 गोळ्या भरल्या तर 128 लागतंय. बघा 36 गोळ्या भरल्या तर पेट्या किती लागतात रे? 128 लागतात. पण आता आपल्याला काय करायचंय? 4 गोळ्या कमी करायच्यात. बघा तितक्याच अशा बांधल्या आहेत. जर एका पेटीत 4च गोळ्या आहेत, मग आता बघा 36 वजा 4 केलं तर इथं किती येतील? मग आता 32, 33, 34, 35, 32 गोळ्या भरावं लागते एका पेटीत. मग आता आपल्याला काय करायचंय? तर आपण पहिले काय करू? 36 128 बघू गोळ्या किती होत्यात. बघा आता गुणिले 36 करून घेऊ. पहा 8 सख 48, हातचे उरले 4. पहा मग 6 दोन्ही 12, 13 14 15 16, 16शील 6चा हातचा आला 1 आणि 6 1 6 आणि 1 7. आता पहिले झिरो दिला. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 24शी 4च्या हातचे आले 2. आणि मग बघा 3 दोन्ही 6 आणि 7 8 आणि 3 1 3. यांची बेरीज करून घ्या. 8 आला 8, 6 आणि 4 10, 10शील झिरोचा हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 8 16, 16शील 6चा हातचा आला 1 आणि 4. पहा आपल्या गोळ्या कितीत? मग आता 4608 गोळ्यात. आणि त्याला आपण आता काय करू? 32नी भाग देऊ आपण. आता कितीने भाग देऊ? 32नी. पण पहा मग आता 32 1 32. आता 46 मधून 32 गेल्यावर खाली किती उरले? बघा 6 मधून 2 गेले, खाली राहिले 4. 3 मधून 4 मधून 3 गेले, खाली राहिला 1 आणि वरून आला 0चा. पहा आता परत 32 चोक 128. तर पहा आता या 4 मधून इथं 1 आला, इथं झाले 10, 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2 आणि इथं होते 3. 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1 आणि 1 मधून 1 गेला 0. आणि पहा वरून परत आले आता आपला हो 8चा. परत 1 32 चोक 128. ठीक आहे.
म्हणजे आपलं किती आलं मग आता आपल्याला किती पेट्या लागतील म्हणून आपला आन्सर आलं 144 पेट्या लागतील. किती लागतील? 144. ऑप्शन पाहून घ्या आपलं. आपलं ऑप्शन पहा इथं 144. पहा तुम्हाला गणित समजले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि शेअर करा. थँक्यू.